लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता एकत्र मिळणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये त्यामुळे आता जमा होतील। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीने सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। साधारणपणे ज्या पद्धतीने हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार। त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं। ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं। हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला। त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता भेटणार का, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्याबद्दलची तारीख बघणार आहोत की कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमचा स्थगित राहिलेला आहे, कारण की फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे। सध्या मार्च महिना चालू आहे आणि या मार्च महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला भेटणं गरजेचं आहे। तर जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे 2 हप्ते जे आहेत या ठिकाणी सध्या स्थगित आहेत। तर हे पैसे नेमके तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतात त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला याच्या अगोदरचा हप्ता जर आलेला असेल तर हा तुमचा फेब्रुवारी महिन्याचा जो स्थगित हप्ता आहे तो देखील तुम्हाला 100% या ठिकाणी भेटणार आहे। तर तुमचा या मागचा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी नक्की सांगा। आले असेल तर हो म्हणून नक्की सांगा, आलेलं नसेल तर नाही म्हणून नक्की सांगा। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला, मात्र या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींना आलेला नाहीये। आता मार्च महिना सुद्धा संपत आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे, पण आता फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा हप्ता या ठिकाणी त्याबद्दलची त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय ठरली। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपयाचा लाभ जो आहे प्रत्येक महिन्यामध्ये दिला जात आहे। परंतु मागचे काही महिने जर आपण बघितले जवळपास 7 ते 8 महिन्यापासून हा हप्ता जो आहे त्या महिन्यामध्ये जमा होताना दिसत नाही। प्रत्येक वेळेस हा हप्ता लेट होत आहे, मात्र हे पैसे जमा होतात मात्र लेट जमा होतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठली तरी एक तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणी त्याबद्दलची मागणी देखील करत आहेत, कारण की लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण महिनाभर या ठिकाणी वाट पाहतात, मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न होता पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होताना दिसत आहेत। त्यामुळे भरपूर सारे या ठिकाणी लाडक्या बहिणींची आर्थिक कामं जी आहेत ती अडखळून पडतात। त्यामुळे तुम्हालाही वाटतं का एक तारीख सरकारने फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, जानेवारी महिन्याचा लाभ मिळाल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींना लाभच मिळालेला नाहीये। जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना या ठिकाणी संपून गेला, मार्च
महिना देखील निम्मा संपलेला आहे तरी देखील मागच्या महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. तर फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचा लाभ अद्याप शिल्लक आहे. हा लाभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण या हप्त्या संदर्भात मोठी आता सध्या अपडेट समोर आलेली नाही, कारण की अजूनही हे पैसे जे आहेत त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटलेले नाहीत. राज्याच्या अर्थसंकल्पात स्वतः मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे. तसेच या योजनेसाठी आवश्यक ती तरतूद या ठिकाणी करण्यात येत आहे असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बघा, योजना तुमची कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. योजना सध्या बंद होणार नाही. मात्र या योजनेचा लाभ जो आहे मागच्या महिन्याचा सध्या स्थगित राहिलेला आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्रित भेटणार का, त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे बघा. मार्च महिना सुद्धा संपत आला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात सरकारकडनं अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं आणि गोंधळाचं वातावरण आहे, कारण की या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 1.5 महिने झालेले आहेत तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी अजूनपर्यंत भेटलेला नाहीये. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे. या संदर्भात सरकारकडून हालचाली सुरू असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. तर बघा, हे 2 हप्ते जर तुम्हाला एकत्रित भेटले तर मार्च महिन्याचा देखील तुम्हाला मग वाट पाहावी लागणार नाही. लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा होऊ शकतो. 2 हप्ते म्हणजे एकत्रित 3,000 तुम्हाला भेटलेच या ठिकाणी मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुम्हाला वाटतं का फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते या ठिकाणी एकत्रित भेटावेत? जर 2 हप्ते एकत्रित भेटले तर तुम्हाला पुन्हा मार्च महिन्याच्या हप्त्या संदर्भातली वाट पाहावी लागणार नाही. त्याच्यानंतर मग पुढचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिन्याचा देखील मग जमा होऊ शकतो. तर बघा, खात्यात पैसे नेमके मग कधी येणार? माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे असं बोललं जात आहे. तसेच हा लाभ 15 एप्रिल पूर्वी सरकारकडनं देण्यात येणार आहे. तर बघा, भरपूर वेळेस आपण जर बघितले या ठिकाणी त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत, मात्र पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. मग तसंच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला या मार्च महिन्याच्या आत्ताच्या तारखेपर्यंत येणं आवश्यक होतं जर हे पैसे या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार असतील तर. परंतु यावेळेस देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे वितरण जे आहे ते लेट झालेलं आहे. त्याच्यामुळे मग हा जर हप्ता जो आहे पुढं म्हणजे एप्रिलमध्ये जर गेला तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मग या ठिकाणी भेटू शकतात. ते 15 एप्रिल पूर्वी सरकारकडनं देण्यात येऊ शकतात. तर लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ मिळण्यास उशीर होत असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये ऐवजी मग थेट 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा होऊ शकतात. म्हणजे 2 महिन्याचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे पैसे तुम्हाला मग एकत्रित थेट 3,000 रुपये जे आहेत तुम्हाला एप्रिलमध्ये 15 एप्रिल पूर्वी जमा केले जाऊ शकतात. कारण की तुम्हाला हा 2 महिन्याचा लाभ जो आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा या ठिकाणी लेट झालेला आहे. तर बघा, आता मग याच्यामध्ये कोणाला लाभ भेटणार नाही? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केलेली होती. या ई-केवायसी मध्ये काही महिलांकडून चूक झाल्याने त्यांना दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतचा काळ दिलेला आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत या ठिकाणी त्यांना दुरुस्ती करण्यासाठीची संधी देण्यात आलेली आहे. पण ई-केवायसी मध्ये दुरुस्ती न केलेल्या तसेच या योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांचा लाभ जो आहे तो मात्र थांबवला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला 31 मार्च 2026 पूर्वी त्यामध्ये दुरुस्ती करून या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मिळणारा लाभ जो आहे तो या ठिकाणी कायमचा मात्र बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे ई-केवायसी करणं देखील तुम्हाला अनिवार्य होतं आणि त्या ई-केवायसी मध्ये काही लाडक्या बहिणींच्या चुका झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची ही 31 मार्च 2026 ही शेवटची संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर बघा, सरकारने दुरुस्ती करण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही शेवटची संधी दिलेली आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा तुम्हाला लाभ एकत्रित भेटणार का? राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा हा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, मात्र त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये हा अद्याप हप्ता जो आहे तो या ठिकाणी भेटलेला नाहीये. तर मार्च महिना संपत येत असतानाही हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये गोंधळाचं संभ्रमाचं वातावरण होतं. दरम्यान
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडनं हा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित देण्याची प्रक्रिया सुरू आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाऐवजी म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ऐवजी या ठिकाणी मार्च आणि फेब्रुवारीचे 2 हप्ते जर जमा झाले तर तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी एकत्रित जे आहेत ते भेटू शकतात. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती मात्र अजून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. फक्त शक्यता जी आहे या ठिकाणी आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता तुम्हाला भेटू शकतो. कारण की बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मार्च महिन्याच्या या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्येच भेटणं गरजेचं होतं. त्याचा GR देखील येणं गरजेचं होतं, मात्र अजून तो आलेला नाही. त्याच्यामुळे हा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचा लेट झाल्यामुळे तुम्हाला मार्च मध्ये जर हे पैसे जर आले नाहीत तर तुम्हाला एप्रिल मध्ये मार्च आणि फेब्रुवारीचे हे दोन्ही पैसे मात्र एकत्रित दिले जाऊ शकतात. त्याच्याबद्दलची अजून जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.